गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण GFT फंडेड ट्रेडरचा पे लेटर चॅलेंज पास केलेला आहे. ॲक्च्युली मी 1,00,000चा 2 स्टेप अकाउंट घेतला होता आणि त्याच्यामध्ये एक अकाउंट मला फ्री मिळाला होता. बोगो ऑफर होती त्यावर बाय वन गेट वन. हा जो अकाउंट आहे तो ब्रिज केला होता. माझा डेली ड्रॉडाऊन हिट झाला होता. पण जो आपल्याला दुसरा अकाउंट मिळालेला होता पे लेटरचा, त्याच्यामध्ये आपल्याला 4Kचं टार्गेट अचीव्ह करायचं होतं आणि रूल्स बाकीचे सेम होते, डेली ड्रॉडाऊन वगैरे. तर तो अकाउंट आपण इथे यशस्वीपणे पास केलेला आहे. इथे ट्रेडिंग हिस्ट्री आपण बघितली. सुरुवातीला मी 2,000चा प्रॉफिट केला 1:2. म्हणजे मी प्रत्येक फंडेड अकाउंटवरती माझा एक फिक्स प्लॅन ठरलेला असतो की मी 1% ची रिस्क घेतो आणि 3% 1:3चा टार्गेट प्लॅन करतो. त्या 1,00,000च्या अकाउंटप्रमाणे मला 1% प्रमाणे $1,000चा रिस्क प्लॅन करायचा होता आणि $3,000ची रिवॉर्ड. फर्स्ट ट्रेडमध्ये मला 1:2चा टार्गेट मिळाला होता. त्यानंतर मी सलग 1, 2, 3 ट्रेड लॉस केले होते. इथे 1 ट्रेड आणि इथे 2 की 3 ट्रेड होते. त्यामुळे इथले आपल्याला 3211चा एस-एल दिसत आहे. त्यानंतर आपलं अकाउंट परत मायनसमध्ये गेलं होतं. जो फायनल डे होता 14 तारखेचा, त्यामध्ये आपण 2 ट्रेडमध्ये 1:3, 1:3 असे 2 प्रॉफिट केले आणि त्यामुळे आपला $4,000चा टार्गेट जो होता आपल्याला हिट झाला होता. इथे आपण बघू शकतो बेस्ट डे ट्यूसडेला होता, ज्या दिवशी आपण $6,277चा प्रॉफिट केला होता. म्हणजे हे 2 ट्रेड होते गोल्डमध्ये आणि ते 2 ट्रेडमध्ये आपण 3-3 हजाराचे म्हणजे 1:3, 1:3 असे 2 अकाउंट ट्रेडिंग ओव्हरव्ह्यूमध्ये आपण बघू शकतो. सॉरी, ट्रेडिंग हिस्ट्रीमध्ये पहिला आपल्याला 1:2चा टार्गेट मिळाला होता. त्यानंतर 1% एस-एल, त्यानंतर छोटा म्हणजे 1%च एस-एल होता, पण तो स्प्रेडमुळे आपला एस-एल इथे मोठा गेला होता. त्यानंतर आणखी 2 छोटे-छोटे एस-एल गेले होते. त्यानंतर गोल्डमध्ये आपण 1:3, 1:3 असा 2 टार्गेट हिट केले होते आणि त्यामुळे आपला अकाउंट जो आहे तो 4,000ला 4,000चा टार्गेट आपला हिट झाला होता. तर आता आपल्याला या अकाउंट पास केल्यामुळे आपल्याला लगेच मेल आला होता. इथे आपण बघू शकतो. इव्हॅल्युएशन आपण कंप्लीट केलेलं आहे आणि आपल्याला फंडेड अकाउंट लवकरच मिळेल. 2 दिवस आपला एक रिव्ह्यू होईल अकाउंटचा. त्यानंतर आपल्याला एक मेल येईल. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक मेल आला होता आणि आपण पास केलेलं आहे पे लेटर चॅलेंज आणि आपल्याला फंडेड अकाउंट अनलॉक झालेलं आहे. तर तुम्ही अनलॉक करण्यासाठी आपल्याला एक पेमेंट करायला लागतो. $100K आपल्याला $598चा पेमेंट करायला लागतो आणि त्यानंतर आपल्याला अकाउंट मिळून जातो. तर त्या अकाउंटचे जे रूल्स आहेत ते एकदम स्ट्रिक्ट रूल्स आहेत आणि ते रूल्स आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो केले नाहीत तर आपला अकाउंट तो ब्रीच होणार आहे. म्हणजे आपण $598 जे फीज पे केलेले आहेत ते आपले लॉसमध्ये जाणार आहेत, जर आपण रूल व्यवस्थितपणे फॉलो केले नाहीत. तर हे रूल्स नक्की काय आहेत, तर ते आपण इथे बघूया. तर पे लेटर मॉडेल त्यांचा कसं काम करतो, तर प्रॉफिट टार्गेट स्टेप 1ला जो आपण इव्हॅल्युएशन फेजमध्ये होतो, त्या फेजचे हे रूल्स होते. प्रॉफिट टार्गेट 4%चा होता. डेली ड्रॉडाऊन काही नव्हता. 8%चा मॅक्स लॉस होता. त्यानंतर मिनिमम ट्रेडिंग डेज वगैरे असे काही रूल्स नव्हते. एकदम सोपा फेज होता आणि हा सोपा फेज यासाठी आहे, की हा फेज पास केल्यानंतर बरेच जण लगेच फंडेड फेजची फी द्यायला तयार होतात. पण फंडेड फेजची फी दिल्यानंतर त्यांचे रूल्स एवढे स्ट्रिक्ट आहेत, ते आपण आता बघूया. की प्रॉफिट टार्गेट आपल्याला काही नाही आहे. डेली ड्रॉडाऊन आपला 3%चा असणार आहे. म्हणजे समजा आत्ता माझ्याकडे 1,00,000चा अकाउंट आहे, तर आपला 3,000च्या वरती आपण एका दिवसामध्ये लॉस नाही करू शकत आणि मॅक्स 6%चा आहे. तो पण ट्रेलिंग ड्रॉडाऊन आहे. ट्रेलिंग ड्रॉडाऊन काय आहे तो आपण पुढे बघूया. तर 6% म्हणजे मला 6,000च्या खाली लॉस केला तर माझा अकाउंट ब्रीच होणार आहे. मिनिमम ट्रेडिंग डेज आपले 3 डे म्हणजे 3 दिवसाचे मिनिमम ट्रेडिंग डेज असणार आहेत प्रत्येक पेआउट नंतर. जर मला पेआउट रिक्वेस्ट करायची असेल तर समजा मी एकाच दिवसात काही प्रॉफिट केला तर तो मला लगेच विड्रॉल मिळणार नाही आहे. तर त्याला 3 दिवस तरी मला प्रॉफिटेबल राहावं लागणार आहे आणि पर ट्रेड मॅक्स लॉस 2%चा असणार आहे. म्हणजे $2,000 एका ट्रेड मागे मी जास्तीत जास्त घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे कन्सिस्टन्सी रूल, जो की आहे 20%.
आता कन्सिस्टन्सी रूल काय आहे तो आपण लगेच बघूया. तर यासाठी कॉस्ट किती असते जॉइन करण्यासाठी, तर मला हा फ्री मिळाला होता. पण हा चॅलेंज जो आहे तो $5 ला आपल्याला लगेच मिळतो आणि पास केल्यानंतर आपल्याला किती पे करायचे आहेत, ते इथं आपल्याला दिसत आहे. 5K साठी $78, 10K साठी $118, 15K साठी $168. तर आपला 100Kचा चॅलेंज होता. $598 आपल्याला पे करायचे आहेत. टाईम लिमिट त्यांनी ठेवलेली आहे. 30 दिवसाच्या आत तुमचा पेमेंट झाला पाहिजे, तुम्ही अकाउंट पास केल्यानंतर. आणि रिमेनिंग अमाउंट आपण प्रॉफिटमधनं नाही पे करू शकत. जेव्हा पण आपण ही फीस पे करू, तेव्हाच आपल्याला फंडेड अकाउंट मिळणार आहे. त्यानंतर आपण फंडेडबद्दलच बोलूया. तर स्टेप 2 फंडेडचा जो फेज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फ्री ट्रेडिंग डेज कंप्लीटली प्रॉफिटेबल राहिले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला ॲटलीस्ट 0.5%चा प्रॉफिट टार्गेट करावं लागणार आहे. म्हणजे एकदम सिंपलपणे हा रूल बघूया. तर ज्यावेळी पण मी आपला 100Kच्या अकाउंटबद्दलच आपण बोलूया, त्याप्रमाणे इतर अकाउंटचे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर 100Kचा जर माझा अकाउंट आहे आणि जर मला 3 डेज प्रॉफिटेबल राहायचं आहे, तर मला प्रत्येक प्रॉफिटेबल डे ते कसा काउंट करणार, तर 0.5%चा एक प्रॉफिटेबल डे मिनिमम असला पाहिजे. म्हणजे $500चा मिनिमम एक दिवस असला पाहिजे, जो की प्रॉफिटेबल असेल. तोच एक प्रॉफिटेबल डे ते काउंट करणार. समजा आपण $200 किंवा $100 प्रॉफिट केला एखाद्या दिवशी आणि त्या दिवशी अजून ट्रेड केला नाही, तर तो प्रॉफिटेबल डे म्हणून काउंट होणार नाही. आपला प्रॉफिटेबल डे कधी काउंट होईल, जेव्हा आपला मिनिमम 0.5%चा प्रॉफिट असेल, त्या दिवशीच ते एक प्रॉफिटेबल डे काउंट करणार. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला $500 तरी मिनिमम एका दिवसात प्रॉफिट करायचं आहे आणि त्या $500ला 3 वेळा केल्यानंतर ते 3 ट्रेडिंग डेज म्हणून काउंट करणार. आपण नेक्स्ट रूल बघूया. ट्रेलिंग ड्रॉडाऊन आहे, जो 6% फंडेड फेजला आहे. तो कशाप्रकारे काम करतो, तर ड्रॉडाऊन लेव्हल मूव्हज अप व्हेनेव्हर युअर बॅलन्स इक्विटी रिचेस न्यू हाय. म्हणजे काय, ज्यावेळी आपलं अकाउंट 1,00,000वरून समजा 1,05,000 वर गेला आणि त्यानंतर आपली इक्विटी असेल 1,07,000, म्हणजे ही हायर आहे. तर 3% आपला थ्रेशोल्ड आहे. म्हणजे 1,00,000च्या 3% म्हणजे 3,000. 1,07,000 मधून ते 3,000 मायनस करणार आणि तेवढा आपला मॅक्स ड्रॉडाऊन असणार आहे. म्हणजे आपला अकाउंट 1,04,000च्या खाली नाही गेला पाहिजे एका दिवसामध्ये. तर हा एक 3%चा डेली ड्रॉडाऊन रूल आहे. त्यानंतर आपण बघूया कन्सिस्टन्सी रूल काय आहे. कन्सिस्टन्सी रूल म्हणजे काय, युअर मोस्ट प्रॉफिटेबल ट्रेडिंग डे मस्ट नॉट एक्सीड 20% ऑफ युअर टोटल प्रॉफिट. म्हणजे काय, तर या कन्सिस्टन्सी रूलसाठी आपल्याला एक सर्टन टार्गेट प्लॅन करायला लागतो. आपल्याला किती डॉलरचा पे आउट घ्यायचा आहे. समजा आता माझ्याकडे $1,00,000चा अकाउंट आहे. समजा मला एक $5,000चा पे आउट घ्यायचा आहे किंवा मला $2,500चा पे आउट घ्यायचा आहे. तर $2,500च्या पे आउटसाठी मला एका ट्रेडमध्ये $500च्या वर प्रॉफिट करून जमणार नाही. मॅक्स टू मॅक्स माझा $500चाच प्रॉफिट झाला पाहिजे. म्हणजे काय, तर $2,500च्या 20% म्हणजे $500. तर तो $500चा जेव्हा मी प्रॉफिट करेन आणि इतर प्रॉफिट जरी माझे छोटे $500च्या आत असले, तरी पण ते मी एकत्र करून जेव्हा पण मी $2,500 अचीव्ह करेन, तेव्हाच तो मला पे आउट मिळणार आहे. पण समजा मी $500च्या वरती थोडासा प्रॉफिट केला, $700 झाला, तर $700साठी आपल्याला $3,500चा पे आउट घ्यावा लागेल. कारण $3,500च्या 20% होतात $700. अशा. जर आपण एखाद्याच दिवशी $1,200चा प्रॉफिट केला किंवा $1,000चा प्रॉफिट केला, तर $1,000 कितीच्या 20% आहेत, तर 5,000च्या. मग आपल्याला पे आउट 5,000 जोपर्यंत डॉलर आपला प्रॉफिट होत नाही, तोपर्यंत आपल्याला पे आउटसाठी वेट करावं लागणार आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी रूल हा स्ट्रिक्टली फॉलो करूनच आपल्याला ट्रेड करावं लागणार आहे. आपल्याला सुरुवातीला कितीचा पे आउट घ्यायचा आहे, तो आधी प्लॅन करायचा आणि त्याप्रमाणे आपले डेली आपण जे काही प्रॉफिट करू, ते प्लॅन करायचे. आता समजा मला $5,000चा पे आउट घ्यायचा आहे, तर माझा 20%च्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मॅक्स प्रॉफिट माझा $1,000 झाला पाहिजे. म्हणजे $1,000चा प्रॉफिट माझा हा 20% होतो $5,000च्या. तर त्या हिशोबाने कन्सिस्टन्सी रूलमध्ये येतो आणि इतर जर मी
ट्रेड घेतोय $5,000 पर्यंत इतर जे प्रॉफिट्स आहेत ते मी $800, $900 असे करून जेव्हा मी $5,000 कंप्लीट करीन, त्यावेळेला मला फर्स्ट पे आउट मिळणार आहे. चुकून जर आपला $1,000च्या वर प्रॉफिट गेला, समजा $1,200 झाला, तर मग माझा पे आउट परत 12×5 60 मग $6,000 साठी मला परत वेट करावं लागणार आहे आणि जेव्हा पण $6,000 प्रॉफिट होईल तेव्हाच मला पे आउट मिळणार आहे. म्हणजे हा एकदम स्ट्रिक्ट आणि एकदम हार्ड रूल आहे, कन्सिस्टन्सी रूल आणि हा कंपल्सरी फॉलो केलाच पाहिजे जर मला या अकाउंटमधून पे आउट घ्यायचा असेल. आता इथे अजून एक दुसरा रूल आहे मॅक्सिमम लॉस पर ट्रेड. म्हणजे एका ट्रेडच्या मागे मला 2% वरती लॉस नाही घेतला पाहिजे. म्हणजे जर की माझं 1,00,000चं अकाउंट आहे, तर मला 2,000च्या वरती पी-एन-एल मायनसमध्ये नाही गेला पाहिजे. जर पी-एन-एल जरी माझा मायनसमध्ये गेला रनिंग पी-एन-एल, तरी पण माझं अकाउंट ते ब्रीच करणार आहे. इमिजिएटली क्लोज करणार आहे. इथे त्यांनी 50Kच्या अकाउंटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. मी आपल्याला 1,00,000च्या अकाउंटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर रिवॉर्ड्स आपल्याला 80% मिळणार आहेत आणि समजा मी $5,000चा प्लॅन करतोय. मला $4,000चा रिवॉर्ड मिळणार आहे आणि $1,000 त्यांची फीज असणार आहे. तर आपल्याला 100Kचा फंडेड अकाउंट मिळाल्यानंतर काही रूल्स फॉलो करायचे आहेत. जे रूल्स मी इथे राईट डाऊन केलेले आहेत आणि त्या रूल्सना मी 100% फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वात पहिला माझा गोल असणार आहे की कॅपिटल प्रिझर्वेशन. म्हणजे काय, तर हा 1,00,000चा अकाउंट आपल्याला मिळालेला आहे, तो जास्तीत जास्त प्रिझर्व्ह करता आपल्याला आला पाहिजे. त्यासाठी मी पर ट्रेड रिस्क 0.25%च घेणार आहे. इथे लिहिलेलं आहे 0.25 to 0.5 पण मी 0.25%चीच रिस्क घेणार आहे आणि 1:3चा रिस्क टू रिवॉर्ड मी प्लॅन करणार आहे. म्हणजेच काय, तर $250ची माझी रिस्क असणार आहे पर ट्रेड आणि $750चा माझा रिवॉर्ड असणार आहे. तर मॅक्सिमम डेली लॉस 0.5चा ठेवणार आहे. म्हणजे मी एखादा ट्रेड एस-एल गेल्यानंतर सेकंड ट्रेड प्लॅन करू शकतो, जेणेकरून मला $500ची रिस्क पर डे घेता येईल. त्यानंतर माझा लार्जेस्ट विनिंग डे आहे, तो माझ्या कंट्रोलमध्ये असणार आहे. जसं की इथे आपण बघू शकतो $2,000 ते $3,000चा मी प्रॉफिट प्लॅन करणार नाही आहे. मी त्याला जास्तीत जास्त $750च्या रेंजमध्येच ठेवणार आहे. म्हणजे $250ची मी रिस्क घेतल्यानंतर $750च्या माझा 1:3 प्रमाणे टार्गेट येतो आणि $750च्या वर मी कुठलाच प्रॉफिट बुक करणार नाही, जेणेकरून माझा कन्सिस्टन्सी रूल अंडर कंट्रोल राहील. त्यानंतर मी फक्त A+ सेटअप्सवर, म्हणजे मी ज्या कोणत्या सेटअपवर ट्रेड करतो, तो सेटअप फॉर्म झाल्यानंतरच मी ट्रेड प्लेस करणार आहे आणि त्याद्वारेच रिस्क आणि रिवॉर्ड मेंटेन ठेवणार आहे. नंबर ऑफ ट्रेडचे मी लिमिट ठेवणार आहे. म्हणजे मॅक्सिमम 2 to 3 लिहिलं आहे इथे, पण मी 2 ट्रेड किंवा मॅक्सिमम डेली बेसिसवर एकच ट्रेड घेणार आहे, जेणेकरून मला माझी सायकॉलॉजी एकदम इंटॅक्ट ठेवता येईल. फोकस ऑन प्रोसेस, नॉट डेली प्रॉफिट. मी कुठल्याही प्रॉफिटच्या मागे धावणार नाही आहे. मी फक्त प्रोसेस फॉलो करणार आहे, जी की माझ्या रूल्समध्ये जे लिहिलेले आहेत तेच आणि जो की माझा ट्रेडिंग प्लॅन आहे, त्या ट्रेडिंग प्लॅनप्रमाणेच मी प्रत्येक ट्रेडला एक्झिक्यूट करणार आहे. आणि मी प्रत्येक ट्रेडची एक जर्नल बनवणार आहे, ज्या जर्नलमध्ये माझा ट्रेडिंगचा आधीचा प्लॅन काय आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे माझे एंट्री एक्झिट कोणते आहेत त्याचे स्क्रीनशॉट ठेवणार आहे मी. मी एंट्री का घेतले, माझा रिस्क पर्सेंटेज काय आहे, माझा रिझल्ट काय आहे, इमोशन्स कसे होते, हे सर्व काही मी एक ट्रेडिंग जर्नल माझी स्वतःची डिझाइन केलेली आहे आणि त्या जर्नलमध्ये मी नोट डाऊन करणार आहे. ट्रेडिंग प्लॅन काय आहे माझा, रिस्क टू रिवॉर्ड, माझी ट्रेडिंग करतानाची कोणती मेंटॅलिटी आहे, प्रत्येक गोष्ट मी नोट डाऊन करणार आहे आणि ती ट्रेडिंग जर्नल मी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच. आणि माझे विथड्रॉल्स जे आहेत ते प्लॅन असणार आहेत. म्हणजे मी $750चा जर प्रॉफिट घेणार आहे, तर 20%च्या कन्सिस्टन्सी रूलप्रमाणे माझा विथड्रॉल पे आउट जो आहे तो $3,750चा येणार आहे. तर मी ट्राय करेन की $3,750चा फर्स्ट पे आउट घेण्याचा माझा प्लॅन फिक्स झालेला आहे. कोणत्याही प्रकारची रिव्हेंज ट्रेडिंग करणार नाही आहे, फोमोमध्ये एंट्री घेणार नाही आहे, इन्क्रीजिंग रिस्क म्हणजे मी कोणत्याही प्रकारची रिस्क वाढवणार नाही आहे. मी एकदम प्लॅन करूनच ट्रेड एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझा फायनल ट्रेडिंग प्लॅन काय असणार आहे, इथं आपण बघू शकतो. रिस्क पर ट्रेड 0.25% म्हणजेच $250ची रिस्क असणार आहे. रिस्क टू रिवॉर्ड 1:3चा आहे, म्हणजेच $750चा रिस्क टू रिवॉर्ड आहे. 1 ट्रेड अ डे म्हणजे मी दिवसाला एकच ट्रेड घेणार आहे.
आणि ॲज पर कन्सिस्टन्सी माझा पेआउट टार्गेट $3750 असणार आहे. आणि माझा रिवॉर्ड $750 खालीच ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्याप्रमाणे मी रिस्क टू रिवॉर्ड ॲडजस्ट करणार आहे. मी फक्त A+ सेटअपच फॉलो करणार आहे. ट्रेडिंग जर्नल कंपल्सरी मेंटेन करणार आहे आणि प्रत्येक ट्रेड मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या चॅनलवरती पोस्ट करेन, जेणेकरून मलाही फ्युचरमध्ये बघता येईल आपण कशाप्रकारे या चॅलेंजमधून पेआउट काढले होते किंवा कशाप्रकारे आपली फंडिंगची जर्नी आत्तापर्यंत झालेली आहे. तर मी कोणत्याही प्रकारच्या इमोशनला ट्रेड जर्नीमध्ये आणणार नाही आहे. मी फक्त प्रोसेस आणि एक्झिक्युशनवरच फोकस करणार आहे. तर ही माझी सिंपल 2 शीटची एक रूलची लिस्ट आहे आणि ह्या रूल्सनाच मी कंटिन्यू फॉलो करणार आहे. आपण बघूया कशाप्रकारे आपली फंडेडची जर्नी राहते. मी 5Kचा मास्टर अकाउंट हँडल केलेला आहे. जो की फंडिंग पिप्सचा आहे. पण मी जी-एफ-टीमध्ये फर्स्ट टाईम एवढ्या मोठा $100K म्हणजे INRमध्ये आपण 90 to 95 लाख रुपये इतका अकाउंट फर्स्ट टाईम मी हँडल करणार आहे. त्यामुळे मी एकदम प्रॉपर प्लॅनिंगनी आणि प्रॉपर माइंडसेटनीच यावर काम करणार आहे आणि मी कोणत्याही प्रकारची घाई-गडबड करणार नाही. तर आपण बघूया कशाप्रकारे आपण हे एक्झिक्यूट करतोय आणि कशाप्रकारे आपली ट्रेडिंग जर्नी राहते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.